नमस्कार मित्रांनो, आपली राज्यसेवेची एक्झाम ही अवघ्या 10 दिवसावर आलेली आहे। तर मी राज्यसेवा प्रीच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजेच गंगा नदी प्रणाली हा घेऊन आलेली आहे। तर सर्वात महत्त्वाची नदी म्हणजेच अलकनंदा रिव्हर। तर अलकनंदा रिव्हरचा उगम कुठे होतो तर बद्रीनाथ येथे अलकनंदा रिव्हरचा उगम होतो आणि याला समोर येऊन कोणती नदी मिळते तर धौलीगंगा ही नदी मिळते। आणि त्या जिथे धौलीगंगा नदी अलकनंदाला मिळते त्याला एक नाव दिलेलं आहे। तर त्या पॉइंटला काय म्हणतात तर विष्णुप्रयाग असं म्हणतात। समोर अजून एक नदी मिळते नंदाकिनी नावाची, तर जिथे मिळते त्याला नंदप्रयाग असं म्हणतात। त्यानंतर पिंडार नावाची नदी समोर येऊन मिळते अलकनंदा नदीला, तर त्याला कर्णप्रयाग असं म्हणतात। आणि केदारनाथवरून एक नदी येऊन समोर अलकनंदाला मिळते, ती म्हणजेच मंदाकिनी नदी। मंदाकिनी नदी ज्या पॉइंटला मिळते अलकनंदा रिव्हरला त्याला रुद्रप्रयाग असं म्हणतात। हे प्रयाग लक्षात ठेवा, हे प्रयागावरती क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला। तर धौलीगंगा सर्वात पहिले अलकनंदा रिव्हरची आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठून उगम पावते तर बद्रीनाथवरनं। त्यानंतर समोर कोणती नदी मिळते तर धौलीगंगा, नंतर त्याला काय म्हणतात विष्णुप्रयाग। नंदाकिनी रिव्हर जिथे मिळते त्याला नंदप्रयाग, विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग आणि रुद्रप्रयाग। मंदाकिनी नदी जिथे मिळते त्याला रुद्रप्रयाग असं म्हणतात। आणि त्यानंतर समोर गंगा नदीला म्हणजेच ती भगीरथी नदी म्हणतो आपण पहिले त्याला, त्याचं नाव अगोदर भगीरथी असतं। गंगोत्री जे ग्लेशियर आहे तिथून भगीरथीचा उगम होतो आणि जिथे ही अलकनंदा नदीला मिळते त्याला देवप्रयाग असं म्हणतात। आणि ह्या देवप्रयागापासून समोर या भगीरथी आणि अलकनंदेचा एक हा जो प्रवाह आहे एकत्रित प्रवाहाला गंगा असं नाव दिलेलं आहे आणि समोर गंगा म्हणून ती वाहत असते। त्यानंतर ही कुठून जाते तर गंगा रिव्हर समोर ऋषिकेश, हरिद्वार आणि मग उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद म्हणजेच त्याला आपण प्रयागराज असं म्हणतो तिथे उजव्या किनाऱ्याची खूप महत्त्वाची नदी म्हणजेच यमुना नदी। ही यमुनोत्री ग्लेशियरमधून उगम पावून यमुना नदी ही कुठे मिळते तर प्रयागराजला यमुना नदी येऊन गंगा नदीला मिळते आणि ह्या पॉइंटला काय म्हणतात तर प्रयागराज। तर हे आपल्याला जे नावं दिलेले आहेत हे ठिकाणं आपल्याला विचारण्यात येऊ शकता, तर ते आपण परत एकदा रिवाइज करून घेऊया। तर सर्वात अगोदर कुठे उगम पावते अलकनंदा रिव्हर तर बद्रीनाथहून समोर तिचा प्रवाह समोर वाहू लागतो आणि ती समोर येऊन तिला धौलीगंगा मिळते। तर धौलीगंगा जिथे मिळते त्याला विष्णुप्रयाग म्हणतात। नंदाकिनी जिथे मिळते तिथे नंदप्रयाग असं म्हणतात। आणि असं लक्षात ठेवायचं की विष्णुप्रयाग आणि नंदाकिनी मिळते नंदप्रयाग, पिंडार मिळते कर्णप्रयाग आणि मंदाकिनी मिळते रुद्रप्रयागला। आणि त्यानंतर देवप्रयाग हे भगीरथी जेव्हा अलकनंदेला मिळते तेव्हा देवप्रयाग म्हणतात आणि यमुना नदी जिथे मिळते त्याला प्रयागराज असं म्हणतात। त्यानंतर आपण बघूया की यमुना नदीला काही उपनद्या येऊन मिळतात, तर त्या नद्या कोणत्या आहेत तर सर्वात अगोदर अरावली पर्वतरांगेतून एक नदी उगम पावते तिलाच आपण चंबळ असं म्हणतो। तर चंबळ येऊन मिळते यमुना नदीला, इथे ही चंबळ नदी आहे। त्यानंतर समोर येते चंबळ सिंध, बेटवा आणि केन ह्या ज्या नद्या आहेत ती चंबळ ही अरावली पर्वताच्या म्हणजे राजस्थानच्या पूर्वेकडील भागातून उगम पावते आणि हे सिंध, बेटवा, केन हे मध्य प्रदेशच्या बागेलखंड आणि बुंदेलखंड जे पठार आहेत तिथून उगम पावतात आणि यमुना नदीला मिळतात। समोर गंगा नदीला एक नदी येऊन मिळते उजव्या किनाऱ्यावरून, म्हणजेच विंध्य पर्वतरांग जी आहे मध्य प्रदेशमध्ये तिथं एक शिखर आहे त्याचं नाव अमरकंटक। तर अमरकंटकवरून दोन नद्या उगम पावतात, तर एक म्हणजे सोन नदी जी की आपल्या गंगा नदीला पटनाजवळ मिळते, बिहारमध्ये पटनाजवळ गंगा नदीला येऊन मिळते। आणि दुसरी नदी जी आहे ती पश्चिमवाहिनी नदीच म्हणजेच नर्मदा नदी उगम पावते अमरकंटकवरनं, तर सोन नदी ही येऊन मिळते। त्यानंतर हा आपण समोरचा प्रवाह बघूया की चंबळ, सिंध, बेटवा आणि केन आणि सोन नदी। त्याच्यानंतर डाव्या किनाऱ्यावरून गंगा नदीला कोणत्या कोणत्या नद्या मिळतात तर ते बघूयात। हा जो भाग आहे तो उत्तर प्रदेशपासून समोरचा भाग आहे म्हणजेच प्रयागराजपासून समोरचा। तर डाव्या किनाऱ्यावरून गंगा नदीला एक नदी येऊन मिळते ती म्हणजेच की रामगंगा नदी येऊन मिळते कन्नौजला। त्यानंतर गोमती नदी येऊन मिळते वाराणसी येथे। गोमती जी रिव्हर आहे तर
हिचा उगम कुठे होतो तर जे काही आपले तिबेटचे पठार आहे तिथे राकस्थाल आणि मानस सरोवर आहे तर तिथून 3 नद्यांचा उगम होतो. त्याच्यामधून एक ही नदी आहे गोमती आणि गोमती नदीचा उगम होऊन समोर ती वाराणसी येथे गंगेला मिळते. त्याच्यानंतर घाघरा नदी ही पाटणा बिहारमध्ये पाटणा येथे गंगा नदीला मिळते. त्यानंतर गंडक नदी येऊन मिळते. त्यानंतर कोसी आणि महानंदा नदी हे पश्चिम बंगालमध्ये येऊन मिळतात. पश्चिम बंगाल किंवा लास्टचा जो भाग आहे गंगा नदीचा तेथे. आणि नंतर ही नदी कुठे जाऊन मिळते तर बंगालच्या उपसागराला. तर ही एक वितरिका निर्माण करते. तिलाच आपण काय म्हणतो तो हुगळी. आणि हुगळीची जी हुगळीला एक नदी येऊन मिळते ती आहे दामोदर नदी. नंतर ही जेव्हा गंगा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये प्रवेश करते तेव्हा तिला पद्मा असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ब्रह्मपुत्रा जेव्हा बांगलादेशमध्ये प्रवेश करते तेव्हा तिला जमुना असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजेच ब्रह्मपुत्रेला बांगलादेशमध्ये जमुना म्हणतात आणि गंगेला पद्मा म्हणतात. आणि जेव्हा हा पद्मा आणि जमुनाचा एकत्रित प्रवाह समोर पद्मा या नावानेच ओळखला जातो. नंतर पद्माला एक नदी येऊन मिळतेच बराक नावाची नदी येऊन मिळते जी की मणिपूरमध्ये उगम पावते. तर नंतर तिला ही नदी मिळाल्यानंतर पद्माला काय नाव देण्यात येतं तर मेघना. आणि मेघना इथे खूप डेल्टाचा निर्माण करते. त्यालाच आपण सुंदरवन डेल्टा असं म्हणतो. तर मित्रांनो आपण आता परत एकदा आपली गंगा नदी एकदा रिवाईज करून घेऊया चांगल्या पद्धतीने की मग आपण विसरणार नाही. तर मग न बघता आपण लक्षात ठेवूया की सर्वात पहिले अलकनंदा नदीचा उगम कुठे होतो तर बद्रीनाथ येथे होतो. त्यानंतर तिला कोणती नदी येऊन मिळते तर धौलीगंगा. तिथे काय म्हणतो आपण त्याला विष्णुप्रयाग. ओके, विष्णुप्रयागानंतर कोणती नदी येऊन मिळते तर नंदाकिनीला काय म्हणतो आपण नंदप्रयाग. त्यानंतर कोणती येऊन मिळते तर पिंडार नदी जिथे मिळते त्याला आपण कर्णप्रयाग. आणि मंदाकिनी नदी जिथे मिळते तिथे रुद्रप्रयाग. आणि भगीरथी नदी जिथे मिळते तिथं देवप्रयाग. आणि नंतर समोर तिला गंगा नदी असं नाव देण्यात येतं. त्यानंतर यमुना नदी ही येऊन मिळते प्रयागराजला. आणि यमुना नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या लक्षात ठेवा चंबळ सिंध बेटवा केन. त्यानंतर परत एक उजव्या किनाऱ्यावरून नदी येऊन मिळते ती म्हणजे सोन नदी आहे. सोन नदी येऊन मिळते बिहारमध्ये पाटणा येथे. त्यानंतर आपण बघूया बाकीच्या नंतर रामगंगा कुठे येऊन मिळते तर कन्नौज येथे. त्यानंतर रामगंगा गोमती हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. हा सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. तर रामगंगा गोमती घग्गर गंडक कोसी आणि महानंदा. रामगंगा गोमती घग्गर गंडक कोसी आणि महानंदा ह्याचं आपण असं पण लक्षात ठेवू शकतो. आर गोमती घग्गर आणि गंडक म्हणजे जीचा क्यूब म्हणजेच आर जीचा क्यूब आणि महानंदा कोसी आणि आर जी क्यूब आणि महानंदा असं. तर आर म्हणजे रामगंगा. त्यानंतर जीचा क्यूब म्हणजे गोमती गंडक आणि गोमती घग्गर आणि गंडक. आणि यम म्हणजेच के म्हणजेच काय कोसी. कोसीला हे बिहारचे दुःखाश्रू असेही आपण म्हणतो. तर कोसीनंतर कोणती येऊन मिळते तर महानंदा. आणि जेव्हा गंगा नदी ही बांगलादेशमध्ये प्रवेश करते तेव्हा तिला काय म्हणतात तर पद्मा असं म्हणतात. आणि ब्रह्मपुत्रा जेव्हा प्रवेश करते तर तिला काय म्हणतात जमुना असं म्हणतात. आणि एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात पद्मा. आणि जेव्हा बराक नदी जी मणिपूरमधून उगम पावते पद्मा नदीला येऊन मिळते तर तिथून तिला समोर काय म्हणतात तर मेघना असं म्हणतात. आणि मेघना ही जी नदी आहे ती खूप मोठ्या डेल्टाचा निर्माण इथे करते. त्यालाच आपण सुंदरबन असं म्हणतो. इकडे दिलेलं आहे मी. त्यालाच आपण सुंदरबन असं म्हणतो. तर ही आपली गंगा नदी प्रणाली आपण आज बघितलेली आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा माझ्या चॅनलला. थँक्यू सो मच. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एक दुसरी नदी प्रणाली घेऊन येणार आहोत.